दीदी माफ करा आम्हाला, वाटलंच ते एखादी याच्या कानाखाली ठेवून द्या, पण अपमान न करू आमचा. गावात लय मान सन्मान आहे आम्हाला. तोंडाहून तर बिनलाजी दिसता तुम्ही. झाला का रे भाऊ मग फार्म भरणं? ताई तुमच्या आधार कार्डावर आणि टीशीवर वेगवेगळं नाव आहे. अरे दलाला, नाव वेगळं वेगळं असलं म्हणून काय झालं? बाई तर मी एकच आहे, माझ्या नवऱ्याला 2 बायका थोडी आहे. ताई सरकारचे नियम कडक आहे. मग मग फार्म थंड आहे का? ताई तुम्ही नाव दुरुस्त करून आणा आधी. अरे मी माय बापाचं माय नवऱ्याचं नाव इतकं मोठं केलं आणि तू म्हणतो नाव दुरुस्त करू ना? ताई तुमचं नाव आधार कार्डावर आहे शकुंतला शनफड भांडखोर आणि टीशीवर आहे शकुंतला शनफड हरामखोर. अरे मी भांडखोर आहे, म्हणजे मग आडनाव भांडखोर आहे. ताई तुम्हाला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, मला माहिती तुमचं आडनाव भांडखोर आहे, पण कॅम्प्युटरला माहित नाही ना तुमचं आडनाव भांडखोर आहे म्हणून. मग सांग ना कॅम्प्युटरले मग आडनाव भांडखोर आहे म्हणून. ताई तुम्ही जा बर का दुसरीकडे, मला नाही भरतायत फारम. मग भाकर खाल बसला का इथं? 56 दुकान आहे, दुसरीकडून भरून घेते मी फार्म. तुमचं काय आहे ताई? मग मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आहे. अहो मावशी, मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर भेटत. मग त्याच्यासाठी मरू का मी आता? कशासाठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र? लाडकी बहीण योजनेसाठी. मावशी त्याच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही, उत्पन्न प्रमाणपत्र लागतं. लय मस्ती आहे लोक तुम्ही तर. कधी म्हणता मृत्यू प्रमाणपत्र आणा, कधी म्हणता उत्पन्न प्रमाणपत्र आणा, उद्या म्हणता घरावरचे पत्र आणा. मावशी आम्हाला काय सांगता, सरकारला सांगा ना ते. कुठे आहे सरकार? आणा माया पुढं, मग दाखवते सरकारले बी. मावशी तुम्ही उद्या या, आज तुमचा फारम नाही भरला जात. काऊन? नेट नाही चालू राहिलं. मग त्या नेटलं पाणी पाच, भाकर खाऊ घाल, पण चालायला लाव. मावशी बिघडलं ते कॅम्प्युटर, बंद पडलं. मग भंगार मध्ये इकून टाकलं ते कॅम्प्युटर. मावशी तुम्ही दुसरीकडे भरा फारम. हा चालले, तसा बी पनोतीच दिसतो मला तू, डोनाल्ड ट्रम्पचा सावतर भाऊ. तुमचं काय आहे बोला. लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायचा आहे. तुम्ही मेंदूत पांगळे गो. म्हणजे? अहो ही योजना फक्त महिलांसाठी आहे. अरे झाकण झुल्या, मले माझ्या बायकोचा फार्म भरायचा आहे. असं का? तुमचं आणि तुमच्या बायकोचा आधार कार्ड द्या मग. हे घ्या. क तुमच्या बायकोला 2 नवरे होते का? हे झाकण झुल्या, माझ्या बायकोला एकच नवरा आहे मी. क तुमच्या आधार कार्डावर नाव आहे राहुल पाटील आणि तुमच्या बायकोच्या आधार कार्डावर नाव आहे चिंगी शांताराम हुलडा फुके. अरे खेकड्या, ते तिच्या बापाचं नाव आहे. तुमच्या बायकोच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? माझ्या खिशातून पैसे चोरणं. अहो तुमची बायको काम काय करते? माझ्या संग भांडणं. अहो पैसे कमवासाठी काय काम करते तुमची बायको? अहो पैशासाठीच तर भांडणं करती. तुमची बायको शाळा किती शिकेले? तुम्हाला काय करणं याच्या बायकोच्या शाळाशी? ट्युशन लावणं त्याच्याकडं. अरे दुष्काळी हिरो, फार्म मध्ये लिहून लागतं किती शाळा शिकेले तर. तशी तर ती 10वी पास आहे, पण अक्कल खायापुरती नाही दिलं. अक्कलची सरकारला की यंदांनी शाळा शिकेल पाहिजे फक्त. वय किती आहे तुमच्या बायकोचं? 35. तुमचं वय किती आहे? 25. क तुमची बायको तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी कस काय? गंधुराची ती, दुसरं लग्न व्हायला तिचं मायाशी. तुम्हाला बायको भेटत नव्हती वाटतं म्हणून गंधुराची केली. करे बद दिमागाच्या, तुला काय करणे? गंधुराची असो नाही तर पळून जायला असो, तू तो काम करणं चुपचाप. तुमचे कागदपत्र द्या इकडं. घे लवकर भरा हो, घर जायचंय आम्हाला. घरी काय अंडे दे नाही तुला? आमचं काम नसतं गुतेल ना, मग दाखवलं असतं तुले. जाऊ दे रे. अरे यार नेट नाही चालू राहिलं. करे बिनांगोळ्या तावाच्या निस्त्या चौकाशी करू आला फार्म भरायचा तर. आता काय उद्या या. चाल रे भाऊ घरी, आता उद्याचे नाही आपल्याला. आले का? हा आणा इकडे मग पैसे. कोणते पैसे? मग फार्म भरला ना, त्याचे 1,500 रुपये आले असेल ना. अव बद्दी मगाचे फार्मच नाही भरला. फार्म नाही भरला मग तिथे जाऊन गोट्या खेळल्या का? अव नेट चालत नव्हतं. काऊन नव्हतं चालत? नेटला ताप आलता. असं का? मग बरोबर आहे. वहिनी तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही 10वी पास आहे पण तुम्हाला अक्कलच नाही म्हणून. कोणता मेला म्हणे असं? राहुल म्हणे तिथं. कवा अक्कल नाही मला? आता स्वयंपाक बी तुम्हीच करा आणि घरातले सगळे काम तुम्हीच करा. करे मस्त खुटी गुतली तो मी. 10 दुश्मन पुरते पण तो सारखा मित्र नाही पुरत. तेले काय बोल राहिले? मले बोला ना मले. तुमच्या संग लग्न करून फसले मी बी की खुश नाही येतोय संग लग्न करून. मले बी फाशी घ्यायचा टाइम येले. दोरी आणून देऊ का मग? तू माझ्या नजरेच्या दूर होय हो, नाही तर तो एखादा हातपात तंगडच करीन मी. चिंगे काय चालू आहे? काही नाही, या ना बसा.
लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले का? तुम्हाला भेटले का? हा, आजच. आमच्या मेल्यानंतर फारमच नाही भरला. याला फक्त खायचं आणि हागायचं सांगा. हो मावशी, आज कोणालाच भेटले नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे. आणि तुम्हाला कसे भेटले? माझ्या नवऱ्याने काढून आणले आज माझे पैसे. खिसा मारला असन तुमच्या नवऱ्यानं कोणाचा. चोर चोरटा दिसतो तुला माव नवरा. तुम्हाला माहिती का तुमच्या खात्यातले पैसे तुमच्या शिवाय कोणीच काढू शकत नाही. मग तुमच्या नवऱ्यानं कसे आणले तुमचे पैसे काढून? एसटी मध्ये पाकिट मारला असणार कोणाचं. ए खेकड्या, तो घरच्या बी असंच बोलतो का तू? माझ्या घरच्या लोकांच्या घरी जाऊन लाव्या दुव्या नाही करत. आमचा खानदानी धंदा आहे तो. तुम्ही जर उद्या मग फारम नाही भरला ना तर मी तलाक घेईन तुमच्या संग. उद्या कशाला घेती, आजच घ्या ना. वकील पाहू का? तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिहा पार्ट 2 राहुल्या. Movember, Joshua.